आमदार झालो, मंत्री झालो, पण कधीही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केले नाही. विनयरावजी कोरे सावकर. कळेतील सभेत चंद्रदीप नरके यांच्यावर टीका. संताजीबाबा घोरपडे यांच्या सभेला प्रचंड गर्दी. मी आज तागायत आमदार झालो, मंत्री झालो, पण कधीही कॉन्ट्रॅक्टर झालो नाही. कधीही कोणतंही पद घरातील लोकांना देत बसलो नाही. नेहमी आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे यासाठी सतत प्रयत्न केले. जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी स्वार्थ न बघता माझ्या जनस्वराज्याच्या कार्यकर्त्याला संधी व बळ देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यामुळे जनस्वराज्य पक्षावरती लोकांचा विश्वास निर्माण झाला. कोणताही फंड टक्केवारी घेऊन वाटला नाही. फंड दिला म्हणून साधा चहासुद्धा घेतला नाही. नरकेंनी आमदार झाल्यानंतर वरदलक्ष्मी नावाचे कन्स्ट्रक्शन सुरू करून स्वतःच कामे घेऊन कार्यकर्त्यांना बाजूला ठेवले. गोकुळला स्वतःच्याच घरातील 2 संचालक कसे होतात अशी टीका जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी विरोधकावर केली. ते जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजीबाबा घोरपडे यांचा गगनबावडा येथील प्रचार दौरा पूर्ण करून कळेतील प्रचार सभेत बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी 2004 साली पक्ष स्थापन केला. तुमच्या सर्वांच्या ताकदीवर 4 आमदार केले. ही संधी फक्त पन्हाळ्यामुळे मिळाली. जनस्वराज्य ही आत्मविश्वासाची संघटना आहे. 100 पावलं चढून विकास होत नाही तर 100 लोकांना घेऊन विकास होतो. कोरोना काळात देखील या पंचक्रोशीतील जनतेला मदत केली. येथील जनता आजही मला विसरलेली नाही. भरभरून प्रेम मिळत आहे. यावेळी देखील जनस्वराज्य पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे संताजीबाबा घोरपडे यांना प्रचंड मताने निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले. उमेदवार संताजीबाबा घोरपडे यांनी बोलताना विनय कोरे सावकर साहेबांकडून आईवडिलांचे प्रेम मिळाले असून माझ्या पाठीशी वारणेचा वाघ उभा आहे. त्यामुळे मला घाबरायची गरज नाही. आजपर्यंत शासनाचा निधी घेऊन काम केलं नाही. स्वतःच्या हिमतीवर महिलांसाठी व्यासपीठ उभं केलं. कुठलंही पद नसताना कोट्यावधींचा निधी आणला. यापुढे मी वक्फ बोर्डाच्या विरोधात काम करणार असून हिंदू धर्मासाठी मरेपर्यंत झटणार आहे. ज्या ठिकाणी गोहत्या होते तिथं आम्ही येणारच. आज तागायत 100 ते 150 गायींना जीवदान दिले आहे. तालुक्यातील नवीन काहीतरी करायचं आहे. करवीर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभे करणे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे कुठल्याही शासकीय निधीशिवाय करायचे आहे. आतापर्यंत प्रत्येक हुमऱ्याला पोहोचलो आहे. जे काम केलं ते ओरिजिनल केलं आहे. त्यामुळे करवीरच्या विकासासाठी येणाऱ्या 20 तारखेला विनय कोरे साहेबांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी 6 नंबरच्या नारळाची बाग या चिन्हासमोरील बटन दाबून मला एक संधी द्या असे त्यांनी सांगितले. महेश देसाई, बाबासाहेब शिंदे, प्रदीप पाटील भोयेकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मार्केट कमिटी चेअरमन प्रकाश देसाई यांचा सर्वांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर परिसरातील यशस्वीतांचा सत्कार व परिसरातील अनेकांचा पक्षप्रवेश झाला. त्यांचे पक्षाचा मफलर घालून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदीप पाटील भोयेकर, मार्केट कमिटी चेअरमन प्रकाश देसाई, शेतकरी संघ सदस्य बाबासाहेब शिंदे बाजार भोगाव, संजय पाटील कळे, एकनाथ पाटील कळे, सुरेश सुतार मिस्त्री, सरपंच मानसिंग भोसले, श्रीकांत पाटील आसगाव, सरपंच रणजित तांदळे मोरेवाडी, सागर मिठारी कळे, कुमार नकाते, सरपंच युवराज पाटील पुनाळ, लखन पाटील वाकरे यासह परिसरातील सावकर समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत पाटील आसगाव तर सूत्रसंचालन सुजित काळंगे सातारा यांनी केले. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार.